मिळाले. चला मॅचला सुरुवात होतोय. सलामीचा गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या उंबरट्यावर साकिब. साकिबचा पहिला बॉल, पहिला ओव्हर. समोर फेस करेन बॅट्समन निलेश गोसावी. नॉन स्ट्राईकला सिद्धेश वासकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. निलेश गोसावी आणि सिद्धेश वासकर. तर शाकिबचा पहिला बॉल बऱ्याच उशिरानंतर मॅचला सुरुवात झाल्यानंतर फर्स्ट बॉल सरळ दिशेने खेळाय. चेंडू जातो बॅक टू द बॉलर्स. नो मॅन्स लँड एरिया मधून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला चौकार. संदीप स्मृती यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी ज्या 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत करून दिल्या गेल्या ते अर्थातच दोस्ती दिनातील त्रिवेणी संगम रणजित दादा घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. हल 16 किंग सरकार रणजित दादा घरत यांचं इथं आगमन झालेलं आहे. एक खरं तर अगदी निर्मळ मनाचे आणि अगदी चांगला स्वभाव म्हणून ज्यांचं ओळखलं आणि त्यांचं स्वागत देखील केलंय. चौकारानंतर निलेश गोसावीच्या बॅट मधून आलेला उत्तुंग RCC ट्रॉफीतला हा ब्रँडेड सिक्सर. हे रणजित शेठ नेहमीच त्यांचा नादच थेट असतो. या मैदानावर आज आपण बघितलं तर अंड्यांचे व्यापार, संडे हो या मंडे रोज खाय अंडे, अंड्यांचे व्यापार करत करत आज त्यांनी फार मेहनत केली आणि आज त्या मेहनतीच्या जोरावर खूप चांगलं त्यांचं व्यवसाय इथे सुरू आहे. आणि तेवढीच दानशूर व्यक्ती म्हणून रणजित घरत यांना ओळखलं जातं. मित्रांनो, वृष्टी त्यांची सुकन्या आणि वृष्टीचा वाढदिवस असताना त्यांनी एक चांगलं उपक्रम देखील याच गावामध्ये राबवलं. आई गावदेवीच्या मंदिरामध्ये काय चांगलं उपक्रम होतं पहा. रणजितजी जोशी यांचं पूजा, रणजितजी घरत यांचं पूजा, त्यांनी महापूजा आयोजित केली रणजितदादा घरत यांनी. त्यानंतर पाहिलं तर अगदी ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं स्वागत, सन्मान, सत्कार देखील केलं होतं. खूप चांगलं उपक्रम होतं. इथे मात्र पंचांचा वाईड बॉलचा इशारा. त्या ठिकाणी ज्या मंदिरांमध्ये अहोरात्र जी भक्ती करतायत मंडळी, आमची ज्येष्ठ मंडळी, त्यांची देखील अगदी त्यांचा सन्मान केला होता, त्यांचा गौरव केला होता रणजितदादा घरत यांनी. आणि हे व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी अवे फ्रॉम बॉडी, इट्स अ वाईड, आणखी एक वाईड बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. तलोजा टीम खेळत असताना खरं तर अवांतर मागून अवांतर हे चेंडू पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. थोडासा प्रेशर क्रिएट झाला मी म्हणेन शाकिब या गोलंदाजावर. निलेश गोसावीनं लगावलेले 2 डिक्लेअर फटके. हा चेंडू या बॅटला लागला आणि त्यानंतर मात्र हा येऊन स्टंपला आदळल्यानंतर फलंदाज होईल बाद. आणखी पहिलाच फलंदाज मी म्हणेन निलेश गोसावी जाईल तंबूच्या आश्रयाला. कालच्या दिवसामध्ये रोशन सकपाल, एक मराठी हिंदीचे समालोचक, हे देखील या स्पर्धेला जॉईन झाले होते आणि ते देखील आपण पाहतोय की या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. खरं तर भरपूर सारे लाईव्ह WTCच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत आमचे सर्व प्रेक्षक वर्ग. सर्वांचं स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो वन डाऊनला आलेला प्रीतम दमडे. प्रीतम दमडे बऱ्याच दिवसातून पाहायला मिळतोय. खरं तर वन डाऊनला येताना कुठेतरी प्रीतम दमडेला मागे जास्तीत जास्त अंतिम फलीवर ठेवण्यात येत असे, परंतु या मॅचमध्ये त्याला लवकरच संधी मिळाली वन डाऊनला. आणि अशा प्रकारे ज्यावेळी तुम्हाला लवकर संधी मिळते त्या संधीचं देखील
सोनं करावं लागतं, परंतु हा चेंडू अगदी खोळात फेकला होता, ब्लॉक हॉलमध्ये, अगदी बुंध्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र डिफेन्स करण्यात भाग पडलं प्रीतमला. चेंडू जातोय सिली मिडॉनला, मिळते एक धाव. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ 7 सुरू आहे. अगदी आपण बघितलं तर घड्याळामध्ये 1:09 झालेले आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण हा मॅच आनंद घेत आहोत. या षटकातला लास्ट बॉल. आमचे अतुल वासकर गुणलेखक आमच्यासोबत जॉईंट आहेत. आम्हाला संपूर्ण माहिती मात्र गुणलेखनाच्या माध्यमातून देतील. सिद्धेश वासकर, राहुल खांदेकर यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलंय गुणलेखनाच्या भूमिकेत. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी डिफेन्स पद्धतीनं सिद्धेश वासकर खेळतोय आणि तिथे मात्र सिद्धेशनं कोणत्याही प्रकारची धाव न घेता पॉवर प्लेचा पहिला ओव्हर समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर 13 पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं ना तर सिद्धेश आणि प्रीतम यांच्या नक्कीच विचार केला तर कुठेतरी स्ट्रॅटर्जी आखलीच जाईल. डावपेच असतील या मॅचमध्ये, कारण त्यांना माहित आहे की यांच्याकडे एखादा दुसरा बॉलर उणीव असेल, कारण स्पर्धेमध्ये 5 बॉलर वापरले जात आहेत. आणि ही तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी असेल ना, अगदी रणनीती असेल ना, गेम प्लॅनिंग, तर फलंदाज शेवटपर्यंत बरोबर खेळपट्टीवर खेळत राहणार आणि एखाद्या खराब बॉलरला अटॅक करणार. कारण 5 बॉलर तुम्हाला वापरावे लागतील. आणि तलोजा टीम असं तर बघितलं तर त्यांचे 11 प्लेयर देखील होता त्यांना खरं तर नाकी नऊ होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा एखादा दुसरा लूज बॉलर मिळेल भंगारपाडा टीमला आणि ही धावसंख्या मात्र त्यानंतर ते जलद गतीनं वाढवतील. हे चित्र कदाचित पाहायला मिळेल. परंतु नेक्स्ट बॉलर शेवट ज्या पद्धतीनं गोलंदाज शाकिबनं 13 धावा दिल्या. आता गोलंदाज येतोय उसामा पटेल. पहिला बॉल, फास्टर बॉलर आहेत. शॉर्ट पिच होता परंतु जास्त बाहेर निघाला. विशाल पाटील सरांचा इशारा देखील येतोय. जमिनीस हात समांतर आणि त्यांना हात समांतर कधी करावे लागतात? ज्यावेळी गोलंदाज वाईड बॉल फेकतो त्यावेळी एक कसरत असते अंपायरची आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. वाईड बॉलचा इशारा, अवांतर एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 14. उसामा पटेल आडव्या पाठ न केला तर प्रीतमचा प्रयत्न, बॅक टू द कीपर. शॉर्ट थर्डमॅनला अगदी अडवला गेला हा चेंडू, अन्यथा नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. उसामा पटेल, नक्की तळोजा गाव म्हटलं ना तर उस्मान पटेल, अली पटेल. नक्कीच उस्मान पटेलनं या तळोजा गावाचं नाव फार रोशन केलंय. पण टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये आज उस्मानला एक सेलिब्रिटी म्हणून देखील पाहिलं जातं. ज्यावेळी उस्मान एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी परदेशात जात असतो ना, त्यावेळी त्याच्या मागे भरपूर खरं तर क्रिकेट शौकीन, क्रिकेट दर्दी प्रेक्षक मागे मागे असतात. हा, इथे मात्र मंकट विकेट. एक क्लिप आपण व्हॉट्सअपवर कालच्या दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणात झलकली होती. खरं हा मंकट विकेट घेताना तुम्ही पॉपिन क्रीज क्रॉस करून जाऊ शकत नाही. हा विकेट घेण्यासाठी तुम्हाला टेनिस क्रिकेटचे नियम माहीत असणे देखील फार गरजेचं आहे. आणि हे नियम तुम्हाला समजवताना वॉर्न केलं जात नाहीये. सिद्धेश वासकरला आता इथे वॉर्न केलं जाईल. त्यानंतर मात्र पाहिलं तर विकेट पटकावण्याचा प्रयत्न होता उसामाचा. फुलर लेनचा बॉल सरळ दिशेने अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खेळाय. वाईडिश लॉंगॉन कडे हंबल क्षेत्ररक्षक, अगदी खराब क्षेत्ररक्षण, मिस फिल्डिंग. चेंडू जातो ओव्हर द रो. 4 रन्स. देख सकते हैं बाग 11 तलौजा टीम के राइट आर्म फास्ट गेंदबाज अजहर पटेल इनका शुभागमन हो चुका है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से. और बिल्कुल अजहर मुंह से कुछ नहीं बोलता, खाली गेंदबाजी से बोलता है. स्वागत आहे अजहर. इथे मात्र हा लाऊड अपील, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित स्थिर पाहायला मिळते. ती टोटल आपण 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल. हा मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका खेळाय प्रीतमनं सरळ दिशेनं. तिथे मात्र विशेपनं हा फटका खेळल्यानंतर मिळेल सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सेकंड ओव्हर सुरू आहे. 5 षटकांचा मॅच, 5 बॉलर्स वापरले जातील. हा नियम असेल या आयोजनाचा. खूप चांगला नियम आहे. पा इथे तुम्हाला गोलंदाज कंपल्सरी 5 चांगले ठेवावे लागतील एका मॅचमध्ये.
आणि अशा परिस्थितीमध्ये आता एक संघ जो या स्पर्धेमध्ये सहभागी होईल ना तो 5 गोलंदाज घेऊनच येणार, अशी ही स्पर्धा. अप्रतिम, खूप चांगला नियम. विवेक जोशी, सोहिल शेख, ऑल टीम मेंबर्स, तुमचं सर्वांचं मी कौतुक करेन. हा मात्र बॉल होता समोर हवेमध्ये, लॉफ्टी स्ट्रोक, मोठी विकेट आहे, टिपलाच गेला झेल. आणि सिद्धेश वासकर सारखा एक नामवंत खेळाडू जाईल आता मात्र तंबूच्या दिशेनं बॅक टू द गाउट. चित्रपटातलं हे संगीत खूप गाजला हा चित्रपट. सामे, त्यानंतर त्याची झलक जी होती, बऱ्याच जणांना वेळ लावणारी ॲक्शन पाहायला मिळाली त्या चित्रपटामध्ये, पुष्पा चित्रपट, आणि त्याचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. लास्ट बॉल आहे सेकंड ओव्हरमधला. ओसामा या गोलंदाजाचा लास्ट बॉल, हलकाचा स्टेअर केला होता, मात्र इथे नवीन फलंदाज चेतन गोसावीनं काय गरज होती काय या थ्रोची, हा प्रश्न पडाला तलोजकरांना. कारण इथे मात्र मिळते आणखी एक एक्स्ट्रा धाव. टोटल 2 धावा वाढल्या जातील षटकाच्या या अंतिम चेंडूनंतर. 2 षटक आणि टोटल धावा 21. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि सिद्धेश वासकर एक गडी बाद झालाय या बंगारपाडा टीमचा, आणि धावसंख्या धावफलकावर 21. 21 धावा. मिस फिल्डिंगचा नक्की गेलेला चौकार, त्यानंतर ही ओव्हर थ्रो, या धावा तलोजा टीमला नंतर आठवतील उत्तरार्धामध्ये. बिल्कुल ये रन्स तुमको महंगे साबित हो सकते हैं या सेकंड इनिंग में. या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 8, त्यामध्ये मिस फिल्डिंगचा एक चौकार, ओव्हर 3ची 1, म्हणजेच ओसामा पटेलनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आणि एक विकेट महत्त्वाचा म्हटला ना तर सिद्धेश वासकर सारखा एक महत्त्वाचा गडी देखील बाद केलाय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु इथे बंगारपाडा टीमला आता चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण हा सामना सहज घेता देखील कामा नये. टेनिस क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चित खेळ असतो मित्रांनो. कोणत्याही समोरच्या टीमला नक्कीच आपण कधीही कमी किंवा कमतरता पाहू नये त्यांच्यामध्ये, परंतु अशा परिस्थितीमध्ये बंगारपाडा टीमकडे चांगले खेळाडू अजूनही बॅलन्स आहेत, त्यामुळे ही धावा आता येणार. मी म्हटलं ना की एखादा दुसरा लूज बॉलर मिळाल्यानंतर बरोबर त्यांच्यावर अटॅकिंग बॅटिंग होईल आणि धावसंख्या वाढली जाईल. काय असेल स्ट्रॅटर्जी या नंतरच्या 3 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3, गोलंदाज असेल आता शेतू. शेतूचा बॉल असेल पहिला. खूप सराव केलाय या गोलंदाजीने आज या मैदानावर. चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा आडव्या पाठने केल्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लंगॉन एरियाकडे. तिथे सिंगल मिळेल. सिंगलना 22 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 22 रन्स. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय आज तलोजी टीम मैदानावर खेळत असताना बंगारपाडा टीमच्या विरोधात, तर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं जे मुस्लिम बांधव मैदानावर खेळत असताना चेंडू खरं तर आपण बघितलं तर चायनीज कट आपल्याला पाहायला मिळाली होती. बॅटची काहीच किंचितसं कट घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर चायनीज कट का म्हटलं जातं या बॉलवर, थोडा लेट खेळला होता, त्यानंतर चायनाचं काही संबंध नसतं. टेनिस क्रिकेटमध्ये आता चीन संघ उतरलाय, परंतु या शॉटला चायनाज कट का म्हटलं जातं. इथे मात्र त्यानंतर चेतनच्या बॅटमधून आलेला लॉंग हिट, लॉंग ऑनच्या दिशेनं षटकार.
दोस्ती नक्की दोस्ती तुटायची नाही आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजे माणूस नक्कीच आमचे रणजितजी घरत, भाऊ ठाकूर मुरबी, खरं तर विशालदादा जोशी, हे संगीत त्यांना लागू पडलंय. परंतु इथे चेतन गोसावीच्या बॅटमधून गगनभेदी गगनचुंबी हा RCC ट्रॉफीतला लांब 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 लचक षटकार. शुभमचा मल्हारी खरं तर नेहमीच गडावर अगदी भंडारा उधळला जायचा. गडावर नेहमीच महाराज मल्हार म्हणजेच शिवशंभू शंकरांचे नक्कीच पूजा करायचे. हे संगीत आपल्याला ऐकल्यानंतर थोडा इतिहास देखील आठवलाय. इतिहास तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. हा चेंडू वाईड बॉल. इतिहास काय सांगतो मित्रांनो, आज आपले मुस्लिम बांधव या मैदानावर खेळतायत. शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते म्हणजेच मुस्लिम बांधव होते. शिवाजी महाराजांनी कधी एकही मस्जिद पाडली नाही किंवा कोणताही कुराण चाललं नाही, कारण शिवाजी महाराज हे नक्कीच कोणत्याही धर्माचा द्वेष करीत नव्हते. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणखी एक लाजवाब फटका. 6 धावांचा ती स्टेट ड्राईव्हचा हा खणखणीत चेतनच्या बॅटमधून आलेला तिसरा षटकार. थँक्यू. आणि इथे पहा 3 बॉलवर 3 षटकार ठोकणारा चेतन गोसावी आता मात्र या फलंदाजीतून आग ओकत असताना खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. याच मैदानावर ओमकार पाटील खारघरच्या या ओमकारनं 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील ठोकलेत. हा मात्र अगदी हेलिकॉप्टर पद्धतीनं उडवण्याचा प्रयत्न केला, कारण ब्लॉकॉलमध्ये बॉल होता, तसाच खेळायचा होता. चेतनला तिथे सिंगल मिळेल लॉंग ऑफच्या दिशेनं. आणि या सिंगलनं हा षटक फार महागडा राहिला ते तलोजे टीमसाठी. आणि या षटकामध्ये टोटल धावा आल्या आहेत 21. 2 षटकामध्ये होत्या 21, या षटकामध्ये आल्या 21, टोटल 42 धावा. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन होतोय प्रदीपजी ठाकूर. 26 सरकार, तसेच त्यांच्यासोबत माणुसकीतील नेहमीच माणुसकीतील दादागिरी असे म्हटलं जातं आमचे भाऊ ठाकूर. 16 किंग, 26 त्यानंतर 50 55 56 अनेक आकडे. या पेठ आणि मुरबी गावामध्ये म्हटलं ना अनेक आकडे. आणि रिवाल मात्रे सर, ज्या मगाशी आपण नाईट स्पर्धेचा उल्लेख केला की ज्या संघाला शेवटपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं काही दशकं पाहता, ते अर्थातच प्रेमनाथ 11 मुरबी संघाचे दमदार गोलंदाज तथा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्मान्य भाऊशेठ ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत तुम्ही पाहता 26 सरकार प्रदीप शेठ ठाकूर साहेब यांचंही सहर्ष स्वागत. आणि आत्ताच ज्यांचं थोड्यापूर्वी अगोदर आगमन झालं होतं ते 55-56 सरकार, अर्थातच आमचे रणजित दादा 16 सरकार, रणजित दादा घरत यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. स्वागत आहे खरं तर आदर्श व्यक्तिमत्वांचा, स्वागत आहे या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा. स्वागत करूया. आणि इथे मुसेफकडनं बक्षीस आलंय वकाससाठी 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी. परंतु इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अप्पर कटचा फटका चेतन गोसावीच्या बॅट मधून लाजवाब बाउंड्री 4 रन्स. फलंदाजी करत असताना चेतन गोसावी आता मी म्हणेन नक्कीच ज्या फलंदाजीची ज्या धावांची गरज आहे बंगारपाडा टीमला, आणि तिथे मात्र धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते टोटल 46 तिसरं षटक मुसेफ पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचा बक्षीस आहे विकेटसाठी. गोलंदाज वकारसाठी सिंगल आणि डबल देखील कंप्लीट झाली आहे. जलद गतीनं चित्त्याच्या चपळाईनं या 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा वाढ होत असताना टोटल स्कोर पाहायला मिळते ती 48 रन्स.
आणि त्यामध्ये चेतनच्या धावा पाहिल्या तर 7 चेंडूमध्ये 27 धावा. खूप चांगली बॅटिंग चेतन राहिली मी म्हणेन या आतापर्यंत खेळीमध्ये. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा चेतन. 8 फलंदाज अर्धशतकी खेळी करणारे फलंदाज पाहायला मिळाले. 9वा फलंदाज होईल का, परंतु जणू काही दृष्ट लागली चेतन गोसावीवर काही काय, परंतु साधा सोपा जेल इथे ड्रॉप झालाय. शेतू या क्षेत्ररक्षकाकडनं ओसामा होता झेल खाली. खरं तर आपण पाहिलात आणि 500 रुपयाचं बक्षीस होतं मुसेफ पटेलकडनं गोलंदाज वकाससाठी, परंतु ते पारितोषिक देखील गेलं. झेल देखील ड्रॉप झाला एका मुख्य फलंदाजाचा. हा मात्र दिलाय दणका लगेच. दिलेली संधीचं सोनं, दिलेला जीवनदानाचा फायदा इथे घेत असताना चेतन गोसावी लगावतोय हा खणखणीत षटकार. खरं तर या षटकारानं देखील 50 आकडा क्रॉस झालाय. बंगारपाडा टीमच्या एकूण धावसंख्या धावफलकावर 56. 9 चेंडू 35 धावांवर खेळतोय चेतन गोसावी. या स्पर्धेतला 9वा अर्धशतक वीर फलंदाज होणार का, प्रश्नचिन्ह. आडव्या बॅटने केला चेंडू जातोय. अरे यार इथे मात्र ओ माय गॉड चेंडू जातोय अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. आउटफील्ड थोडी करावं आणि तिथे मात्र नशिबाची साथ मिळाली आहे बंगारपाडा टीमला. चेतनला मिळत आहे 4 धावा. संघाची धावसंख्या आता 60 या आकड्यावर. 60-60. ठेवून मान रिवल म्हात्रेचा, ठेवून मान रिवल म्हात्रेचा. सचिन परदेशी गातोय गाणी न गाजतोय रायगड या नगरी न गाजतोय. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मागच्या खोळात वेगळा होता. ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा चेंडू अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला जातोय त्या ठिकाणी ओसामा आहे. सिंगल मिळेल अशा परिस्थितीमध्ये टोटल ओव्हर देखील समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावर आणि व्यासपीठावर आपण पाहतोय. खरं तर ज्या मान्यवरांचं आगमन झालं, आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते अतिथी मान्यवर भाऊ ठाकूर साहेब आणि प्रदीप ठाकूर साहेब मुरबी गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व. आणि भाऊ ठाकूर म्हटलं ना का त्यांच्या मागे एक वाक्य तयार होतं, माणुसकीची दादागिरी. अहो दादागिरी अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिली असाल. दादागिरी असते कधी कधी आपल्या हिमतीची, दादागिरी असते कधी आपल्या डॅशिंगपणाची, परंतु इथे माणुसकीची दादागिरी असे वाक्य भाऊ ठाकूर यांच्या मागे. आणि माणुसकीचे खरं तर ते कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. आणि पहा लगेच या स्पर्धेसाठी त्यांनी दानशूरपणा देखील दाखवलंय. रोख रक्कम 5,000 रुपयाची आर्थिक मदत. एकदा जोरदार टाळ्या हव्यात भाऊ ठाकूर यांच्यासाठी. थँक्यू सो मच. खरं तर मुखानं घेतलेलं भगवंताचं नाम आणि हातानं केलेलं दान हे कधीही व्यर्थ जात नाही. भाऊ ठाकूर साहेब तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आयोजक मंडळींकडनं. आज आपण खूप चांगलं आर्थिक सहकार्य करत आहात. आणि भाऊ ठाकूर यांच्यावर देखील या पेडगावचं भरपूर प्रेम आहे मित्रांनो. भरपूर मित्र परिवार आहे. जसं आम्हाला पेडगावानं आम्हाला समालोचकांना प्रेम दिलं ना, तसंच भाऊ ठाकूर यांच्यावर देखील प्रेम आहे. आपल्या आयुष्यातले सर्वात जास्तीत जास्त जे तास आहेत ना, त्यांचे वेळ आहे ना, हवर्स आहेत ना, हे पेट ग्रामस्थांच्या किंवा त्यांच्या मित्रांसोबतच जास्त घालवतायत. असे हे व्यक्तिमत्व नक्कीच आज त्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. परंतु इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. ऑन स्ट्राईक चेतन गोसावी समोर फेस करेन लास्ट ओव्हर मधला. ताबीचा हा बॉल आमच्या दिशेनं येतोय, तर आमच्या डोक्यावरनं अर्थातच समालोचन कक्षाच्या वरून चेंडू जातोय. हा लांब 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 लचक नो बॉल प्लस सिक्सर. परंतु इथे रिव्ह्यू घेतला जाईल. यस, नो बॉलचा इशारा केला होता, परंतु तो रिव्ह्यू साठी असेल. अंपायर फक्त या ठिकाणी रिव्ह्यू घेत आहेत आणि हा येतोय षटकार. डिसिजन पेंडिंग. अर्थातच रिव्ह्यू घेतलाय. काय असेल हा चेंडू, नो बॉल की फेअर डिलिव्हरी.
आणि या षटकाराच्या मदतीनं चेतन गोसावी 46 या धावांपर्यंत पोहोचलाय. 12 चेंडूमध्ये 46 धावा. व्हेरी गुड बॅटिंग चेतन गोसावी ऑन फायर. या स्पर्धेतला 9वा फलंदाज 50 धावा कंप्लीट करणारा होईल का चेतन गोसावी? तर नक्कीच आपण पाहतोय एस अंपायर रिव्ह्यू इज सक्सेसफुल, कारण ऑन फील्ड डिसिजन सॉफ्ट डिसिजन देखील त्यांचा नो बॉल होता आणि हा नो बॉल. येस अवांतर 1 धाव मिळाली. टोटल 7 धावा या ठिकाणी मिळत आहेत. इथे हा बॉल मात्र वाईड बॉल. अवांतर धाव. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस मोहम्मद तलाबाग. ताबीज साठी हे पारितोषिक. ताबीज के लिए एक इनाम आया है 1000 रुपया विकेट हॅट्रिक के लिए. फ्री हिट. 46 रनवर खेळतोय. फ्री हिट आहे. उघडा डोले बघा नीट. एबीपी माझा हे वाक्य. फ्री हिट कंटिन्यू. वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल फेकलेत. दीपकजी बोराडे सांगतायत की हा फ्री हिट कंटिन्यू असेल. 46 धावा धावफलकावर. टोटल स्कोर देखील जलद गतीनं वाढतोय. 71 रन्स. 71 रन्स. फ्री हिट आहे. 46 धावांवर चेतन खेळतोय. 50 धावांवर सलामी ठोकेल का? येस इट इज करेक्ट. चेंडू जातोय. नो बॉल +6. हा चेंडू आउट ऑफ पार्क. आणि एकदा जोरदार टाळ्या चेतन गोसावी साठी. 9वा फलंदाज या स्पर्धेतला अर्धशतक ठोकतोय. ठोक डीजे. म्हणजेच या मॅच मधून बाहेर जाईल गोलंदाजीसाठी. प्रदीपजी ठाकूर ज्यांच्या गाडीचा नंबर आहे 2626. अर्थातच प्रदीपजी ठाकूर यांच्याकडनं बक्षीस स्वरूपात नव्हे तर आर्थिक सहकार्य म्हणून आलेला आहे. 2626 2626 2626 रुपयाची या ठिकाणी मदत आली आहे. तर एकदा प्रदीप ठाकूर साहेबांसाठी देखील टाळ्या व्हावी द्या की जोरदार टाळ्या होतील. खूप चांगलं या ठिकाणी दानशूरता पाहायला मिळते. हा चेंडू खराब क्षेत्ररक्षण. बॅट फिल्डिंग वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तिथे मिळत आहे 4 धावा. बंगारपाडा टीमच्या धावसंख्या जर बघितल्या तर 82 रन्स. सुरुवातीला बघितलं ना तर थोडस अडचणीत आलं असं वाटत होतं. 6 चेंडू आतापर्यंत या पहिल्या बॉल साठी फेकलेत एक्स्ट्रा. म्हणजेच पहा 6 बॉल एक्स्ट्रा फेकलेत. एवढी खराब गोलंदाजी. 2 षटकामध्ये धावा फक्त 21 होत्या. त्या हवेमध्ये खेळला लॉफ्टी स्ट्रोक. गगन चुंबी हा फटका आहे. इन द एअर बॉल. टिपला जाईल झेल. फलंदाज चेतन गोसावी बाद. आपण पाहतोय अनिरुद्ध जोशी आमचे अंकल या मॅचचा आनंद घेत आहेत. अनिरुद्ध जोशी आपलं देखील मी मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. पेड गावामध्ये सरकार बहुत आहेत भरपूर. या जे आकडे सांगतायत ना सगळे आकडे आमचे कन्फ्युजन फुल वाढत असते. परंतु पेडगाव यासाठीच खास आहे. आज मात्र या पेडगावमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये देखील रावण या बैलानं देखील विशाल जोशी यांचे मालक आहेत बैलाचे. टोटल स्कोअर बघितला तर देखील धावसंख्या अगदी 82 आकड्यावर जाऊन पोहोचली आणि षटकातले चेंडू अजूनही बाकी आहेत 4. लांब षटक आहे. भरपूर लांब लचक षटक.
वाईड नो बॉल इथे बिरकावून दिलेला हा फटका, ड्रिबल द बॉल, चेंडू जातोय स्वर्गीय विश्वनाथ शेठ नामदेव ठाकूर माजी सरपंच स्टँडच्या दिशेनं, चौकार. 4 धावा वाढतायत, आणखी 4 धावा, उच्चांक गाठलाय. आपण पाहिलं तर या गावामध्ये अनेक दिग्गज व्यक्तिमत्व, तर मोतीराम जोशी यांचं नाव देखील प्रामुख्यानं घेतलं जाईल. माजी सरपंच म्हणून अगदी ते राहिलेत विशालजी जोशी यांचे पिताश्री, आणि त्यांचाच 555 रावण या बैलानं देखील खूप सारं चांगलं नाव कमवलंय या बैलगाडा शर्यतीमध्ये क्षेत्रामध्ये. त्यांचं देखील आपण नक्कीच आवर्जून उल्लेख करूया. चौकार आलाय. टोटल स्कोअर देखील जर बघितला तर 86 आकड्यावर गेलाय. 86 स्पर्धेतला उच्चांक. फुलटॉस बॉल, न्यू बॅट्समन जयेश कटेकर साठी हा बॉल होता, परंतु और रिवॉल मात्रे सर एक बार चर्चा करेंगे ना, तो अजहर पटेल यहाँ से बातें करते हुए कि इनकी जो गेंदबाजी है वो कटर गेंदबाज निकालना बिल्कुल जरूरी था. लगातार तेज गेंदें फेंकी गई और उसकी वजह से इन्हें मार मिली. यही अजहर पटेल वहां से बताते हुए खिलाड़ी कक्ष. अलॉंग द कार्डफे ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑन एरियाकडे जाईल. सिंगल मिळेल जयेशला. संघाची धावसंख्या 1 न वाढली आहे. 80 आकडा देखील क्रॉस झालाय. आता तर 90 रिवॉल आकडे मात्रे double आले. सर सुप्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय रणजित शेठ घरात यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2100 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. 2100 देणगी दिली आहे. मला वाटलं 16 देतील. 1716, 2726, परंतु 2100 आकडा देखील शुभ आकडा म्हटला जातो. आणि खरं तर रणजितजी घरात आपलं देखील मी मनापासून आभारी आहे. आणि विवेकजी जोशी यांचं जे आयोजन आपण पाहतोय, खूप चांगलं सहकार्य असतं आपलं. नारिवली गावचे आमचे राम भोईर साहेब, नारिवली गावचे राम भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. त्यांना मी विनंती करतोय. माजी सरपंच म्हणून राहिले राम भोईर साहेब नारिवली. शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची सेना. आज सेनेमध्ये देखील 2 फरक आहेत, एक ठाकरे आणि एक शिंदे. तर बाळासाहेब ठाकरेंची सेना रामसाहेब या पण या व्यासपीठावर हार्दिक स्वागत असेल. नारिवली गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सरपंच म्हणून राहिलेत आणि ते पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. रणजितजी घरात खूप चांगलं योगदान आपण दिलात आणि ते मात्र राम भोईर साहेबांचं आगमन झालंय. एक कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंची सेना, शिवसेनेचे कार्यकर्ते, सरपंच साहेब नारिवली गावचे यांचे इथे आगमन झाले. राम भोईर साहेब सहर्ष स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. चला याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा. RCC पेट टीमला रेडी राहायचे. याच्यानंतर मॅच होईल तुमची, याची आपण नोंद घ्या. तर नक्कीच रिवाल मात्रे सर जर विचार केला तर बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच नारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय राम भोईर साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. साठी आर्थिक सहकार्य म्हणून 1000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. 10,000 रॉंग इन्फॉर्मेशन आम्हाला रोहितकडनं आली होती. तर रोहित, आपण राम भोईर यांच्याकडनं 10,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा एकदा जोरदार टाळ्या. खरोखर काय मोठं दानशूरपणा पाहायला मिळाले. राम भोईर साहेब आपलं मनापासून
आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून राम भोईर साहेबांचा आभार मानलं जात आहे. कारण जेथे दान देण्याची सवय असते तेथे कधीही संपत्तीची कमी नसते आणि जेथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसांचीच कमी नसते. असे राम भोईर, एकदा जोरदार टाळ्या. 10,000 रुपये. थैंक यू. और धन्यवाद. बिल्कुल आरसीसी ट्रॉफी का ये शानदार पर्व चलता हुआ जहां पर भंगारपाड़ा विपक्ष तलोजे के बीच में यह मुकाबला वाइल्ड कार्ड एंट्री तलोजे टीम को दी गई है. जॉली कामतगर टीम उपस्थित नहीं रही और इसकी वजह से ये तलोजा टीम इस मैदान के ऊपर खेल रही है. और तीसरा मुकाबला पहले राउंड का न्यू गोल्डन पोस्टरी विपक्ष जय हनुमान कांबोटे और अंतिम मुकाबला खोनी बनाम एसएससी खंबालपाड़ा के बीच में खेला जाएगा. तो चलते हैं मुकाबले की तरफ जहां पर टॉस जीतकर तलोजा टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए दमदार अर्धशतक देखा अपने चेतन गोसावी का, जिन्होंने लगभग पारी खेली. 50 के ऊपर रन बनाए, अर्धशतक ठोका. साथ ही स्कोरर हमें जरूर जानकारी देंगे कि चेतन गोसावी के बल्ले से रन कितने निकले हैं. तकरीबन छक्के आप देख सकते हैं, टोटल 5 छक्के उनके बल्ले से निकले और चौके 6 छक्के उनके बल्ले से. एक हैट्रिक देखी, जबरदस्त बल्लेबाजी का परफॉर्मेंस. तो चलिए मैदान की तरफ चलते हैं. यूट्यूब के माध्यम से WTC के माध्यम से जो दर्शक जुड़े उनका हम स्वागत करते हैं और चलते हैं मुकाबले की तरफ जहां पर बड़े लक्ष्य का पीछा करना है. टोटल 5 ओवर में 87 रन बनाए, 88 रनों का टारगेट का पीछा करते हुए तलोजा टीम की ओर से आरंभिक बल्लेबाज आप देख सकते हैं. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बाबू और नॉन स्ट्राइक एंड बल्लेबाज होंगे सेतु. बाबू और सेतु की जोड़ी मैदान में आती हुई. हालांकि बाबू एक बढ़िया बल्लेबाज है लेकिन 88 रनों का पीछा करते हुए सिद्धेश वास्कर जैसे महानतम गेंदबाज के सामने उनकी कड़ी चुनौती होगी. पहली गेंद ओवर द विकेट से. तो मन्नान पटेल साहब इनकी ओर से बाबू को हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम है. तो चलिए बाबू के लिए सुवर्ण मौका है. पहली गेंद डॉटा टीवी सिद्धेश वास्कर के द्वारा. बेहतरीन गेंदबाज है और आज मात्र बल्ला इनका चला नहीं. भरपूर सारी अपेक्षाएं थी उनसे कि इस मैच में कुछ रन बनाए और लेकिन देखिए 0 पर आउट होकर जल्दी आउट होकर लौटे थे, माफ कीजिएगा. लेकिन गेंदबाजी में वो अपना दमखम दिखाते हुए डॉट बॉल की समाप्ति, लगातार 2 गेंदें डॉट फेंकते हुए. प्रेशर पहले से रन संख्या ज्यादा है और इस तरीके की डॉट गेंदें खेलते जाएंगे तो खतरा बहुत जरूर ज्यादा होगा बल्लेबाजी करने वाली तलोजे 11 टीम के ऊपर. 2 गेंदों में कोई रन नहीं है, 88 का पीछा करना है. पहला पावर पे मैदान के अंदर है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को हटाते हुए डीप कवर की तरफ शायद रखने का प्रयास. ऐसे जो प्रयास होते हैं तो एक होता है कि गेंद सामने देंगे या तो रॉन्ग ऑन. ये गेंद बिल्कुल फिंगर रोल किए थे, अंदर की तरफ लाने की कोशिश जरूर उन्होंने की थी. और ये लीजिए शॉर्ट मिड विकेट में अच्छी फील्डिंग नजर आती हुई और डीप मिड विकेट में तब तक 1 रन पूरा. 1 रनों की मदद से खाता खोलते हुए बल्लेबाज बाबू और तलोजे 11 टीम का स्कोर है बगैर विकेट को नुकसान के ऊपर 1 रन प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम 16-17 से और रन चाहिए प्रति ओवर, तभी इस मुकाबले में अपनी ताकत दिखा सकती है तलोजी टीम. पैरों पर डालने का प्रयास, लेग स्टंप से बाहर गेंद है. अंपायर का इशारा आता हुआ. ये वाइड बॉल है, वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी हुई. सिद्धेश की अगर चर्चा करेंगे, हालांकि संगम प्रीमियर लीग में आपने देखा कि गावदेवी गावटान टीम की ओर से खेलते हुए कमाल का परफॉर्मेंस. तालुका स्तरीय में आप ओमसाई भंगारपाड़ा टीम की ओर से इन्हें कप्तानी करते हुए देखते हैं और ग्रामीण में भी कमाल का मुकाबला, कमाल का क्रिकेट खेलते हैं. इस बार भी स्लो ओवर की थी. मुश्किलें हो रही है इस वक्त तलोजे 11 टीम के लिए, क्योंकि सिद्धेश के पास भी बहुत सारा ओपन क्रिकेट का अनुभव है. अपने ग्रामीण के करियर में भी काफी अच्छा योगदान इस खिलाड़ी ने दिया है. और देखिए पावर प्ले का ओवर जब भी हैंडल करते हैं, कभी कभी मार बहुत मिलती है लेकिन कभी कभी ऐसा कमबैक वाला ओवर डालते हैं बड़े मुकाबले में कि जिस तरीके से अपोजिशन टीम को पूरी तरीके से दुविधा में डाल देते हैं. कॉल नहीं था, डायरेक्ट हिट करने का प्रयास, लेकिन अच्छा हुआ कि वहां पर डायरेक्ट हिट हुआ नहीं, वरना खिलाड़ी बाबू को लौटना पड़ सकता था. बाल बाल बचे. ओवर नंबर पहला समाप्त हुआ और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है बगैर विकेट को नुकसान के ऊपर. एक बॉल विवेक शायद बचा होगा, देखिए, क्योंकि एक वाइट बॉल आई थी सिद्धेश, तो शायद विवेक भी थोड़े से फोन में बिजी थे. तो निश्चित तौर पर एक गेंद बची है. अभी तक स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या की बात करेंगे तो टोटल 2 ही रन बिल्कुल बने हैं. पहले पावर प्ले में जो रन चाहिए थे वो रन नहीं बन रहे.
बाबू के ऊपर ज्यादा अपेक्षा है। बाबू को जितना हो सके स्ट्राइक अपने पास रखे, सेतु को उनको साथ देना पड़ेगा क्योंकि बड़े शॉट चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। ये देखिए लगातार स्पिन गेंदबाजी कर रही है और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ। पहला रन बने सिर्फ 2 रन बिना कोई विकेट कोई नुकसान पर। उडीला कॉमेंट्री कर मान रिवल म्हात्रेचा सचिन परदेशी गातोय गाणी न गाजतोय रायगड या नगरी न गाजतोय रायगड या नगरी। धन्यवाद डीजे। ये देखिए रिवॉल्व मात्रे सर, इनका सुमधुर संगीत जिनका वर्णन सचिन परदेसी से मुख से गाया गया और क्या दमदार ये गाना हिट होता है। और रिवॉल्व मात्रे जब भी आते हैं का पेट की क्रीड़ा नगरी में तो बहुत सारा प्यार दिया जाता है सभी समालोचक कमेंटेटर को और खास करके रिवॉल्व मात्रे सर इनको हमारे रंजित दादा होंगे, विशाल दादा होंगे, भाऊ मात्रे यानी त्रिवेणी संगम, प्रदीप ठाकुर साहब, यानी कि जितने भी सरकार है ना पेटगांव में वो सभी सरकार मात्र रिवॉल्व मात्रे सर के साथ दमदार योगदान देते हैं। तो पहले ओवर में रन बने सिर्फ 2। अब रनों और गेंदों के बीच में फासला जीतने के लिए 24 गेंदे और 86 यानी कि 86 रनों की जरूरत। गेंदबाजी के मार्ग पर प्रतीक कटेकर पहली गेंद जड़ में डालने का प्रयास, एक्स्ट्रा कवर की तरफ खेला है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। पावर प्ले का ओवर जानते हैं और बाबू के बल्ले से आता हुआ यह पारी का पहला चौका, 4 रन। देखिए जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द सबके एक है मगर हौसले सबके अलग है। कोई हताश होकर बिखर गया तो कोई संघर्ष होकर निकल गया। चलिए डायरेक्ट हिट होती तो ये मामला नजदीकी बन सकता था, लेकिन फिर से एक बार यहाँ पर रन बटोरा, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर। 81 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। इसके बाद आप जितनी भी गेंदें होंगी उन गेंदों के ऊपर हवाई यात्रा करनी पड़ेगी। चलिए सेतु क्रॉस बैटेड नटराज स्टाइल में खेलने की कोशिश जरूर की थी, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं और डॉट बॉल की लगातार समाप्ति होती हुई। सेतु के बल्लेबाजी का आप विश्लेषण देखेंगे ना तो 4 गेंदें उन्होंने फेस की है, 1 भी रन इनके बल्ले से नहीं आया। तो ये इतने बड़े मुकाबले में बड़े लक्ष्य का जब पीछा करते हो ना तो रन आने भी जरूरी होते। इस बार स्कूप किया है दिलशान के स्टाइल में, लेकिन शॉट फाइन लेग में खिलाड़ी थे मौजूद समीर कटेकर, कोई चूक नहीं है, विकेट जाएगा मैदान से और यह पहला करारा झटका तलोजी टीम को। तर तेजस जोशी साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5 दिवस फ्रुट्स फल ज्यांच्या माध्यमातून मग संत्री असेल, चिकू असेल, मोसंबी असेल किंवा सफरचंद असेल याची सोय आणि केले यांची सोय खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ते तेजस जोशी साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। त्याच्यानंतर विचार केला तर बघा याच्यानंतर होणारी मॅच असेल आरसीसी पेट क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण या खेळाडू कक्षामध्ये किंवा आमच्या व्यासपीठासमोर येऊन आपण थांबायचं आहे। याच्यानंतर होणारी मैच तुमची असेल याची नोंद घ्या। तो बिल्कुल नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आते हुए तलोजा टीम की ओर से अरफात बल्लेबाजी करने के लिए, तो मुश्किल स्थिति बन रही है। देखिए मेहनत सक्सेस आपके पास होना जरूरी रहता है क्योंकि मेहनत ही किसी को राजा बना देती है तो किसी को फकीर बना देती है और ये मेहनत अब आपको करनी पड़ेगी तब जाकर 88 रनों का पीछा करना है जहां पर ये बैटिंग पैराडाइज विकेट है। इस मैदान में 6 में 6 छक्के ओमकार ने धाके खार करके ऑफसाइड की गेंदें ऑनसाइड को यहाँ पर खींच रहे बल्लेबाज, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं है, एक चाय का फर्क गिरेगा नहीं चाहती है स्वर्गीय गोपीनाथ शेठ स्मृति ओम साई बंगारपाड़ा 11 टीम। तो बिल्कुल आप देख सकते हैं रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई टोटल 1 रनों की मदद से 8 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। चलिए एक रन से काम नहीं बनेगा। ये देखिए WTC के माध्यम से जो कॉम्बॉक्स है, कॉम्बॉक्स स्कोरिंग डिपार्टमेंट है, वो स्क्रीन के ऊपर दिखाते हुए पैरों पर डाली थी गेंद, लाउड अपील की गई थी लेकिन अपील में इतना विश्वास नहीं था, लेकिन अपने ही फॉलो थ्रू में रोकने में कामयाब। डायरेक्ट हिट रेफर किया है तीसरे अंपायर की तरफ, विवेक श्योर नहीं थे अंपायर, लेकिन वो टीवी अंपायर को चेक करना जरूर देखेंगे, चेक करने के लिए उन्होंने बताया है। तो चलिए तीसरे अंपायर बॉबी कोहली है, जो भी डिसीजन है सोच समझ कर देना है, ज्यादा घाई मत कीजिए क्योंकि एक आधी अगर
गलती होती है किसी भी अंपायर से तो तुरंत वीडियो वायरल हो जाती है और जितना बना बनाया जो उनका करियर है ना एक सेकंड में बिगड़ जाता है। तो तीसरे दूसरे पहले जितने भी एंगल होंगे जो कैमरे उन एंगल से आप चेक कीजिए। WTC वर्ल्ड टेनिस टिकट.in यानी कि राहुल उल्वेकर खिड़ुकपाड़ा उनकी पूरी टीम ये टेक्नोलॉजी यहाँ पर चेक करती हुई तीसरे अंपायर की मदद से कि ये डायरेक्ट हिट होकर जो हुआ है खिलाड़ी सुरक्षित क्रीज के अंदर पहुंचे हैं कि नहीं इसके लिए जरूर चेक किया जाएगा। SSC खंबालपाड़ा यानी कि साई श्रद्धा क्रिकेट क्लब खंबालपाड़ा बिल्कुल यहाँ पर मौजूद है, उनका हम जरूर स्वागत करेंगे। उनके अगेंस्ट खेलने वाली टीम न्यू गोल्डन पोसरी टीम के कप्तान मयूर, आप भी अगर आए हो तो आप भी संपर्क करें आयोजकर्ताओं से। देखिए वेरी क्लोज डिसीजन, बढ़िया अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका प्रतीक कटेकर ने। प्रतीक की आपने 18 गांव प्रीमियर लीग स्वर्गीय दीपा पाटिल साहब चषक आपने देखा तो स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर टोटल सिर्फ और सिर्फ 8 रन। तो सूरज दमड़े साहब बंगरपाड़ा टीम के पैकर है तो बल्लेबाज होंगे आउट, मैदान छोड़ना पड़ेगा। तो मेरे ख्याल से बड़े बल्लेबाज बाबू बैक टू द पेविलियन। तो सूरज दमड़े साहब बंगरपाड़ा टीम के पुरस्कृत थे, यदि आए हो तो उनसे गुजारिश करते हैं कि आइए मंच पर, आपका स्वागत है। और उसके बाद बंगरपाड़ा टीम की अगर बात करेंगे तो हमेशा एकता 11 बंगरपाड़ा टीम को दमदार योगदान देने वाले हमारे संतोष दादा दमड़े, आपका भी हम स्वागत करते हैं। सतीश शेठ कटेकर मैच को यूट्यूब के माध्यम से एंजॉय कर रहे होंगे तो उनका भी हम स्वागत करते हैं। समीर शेठ कटेकर इन एक्शन में। ओवर नंबर समाप्त हुआ दूसरा, रन बने स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 8 रन 2 विकेट के नुकसान पर। तो चलिए गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज चेतन और बल्लेबाज होंगे साकिब खेलने के लिए तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। पहली गेंद फुल टॉस, दमदार स्वागत किया है लेकिन क्या जाएगी खिलाड़ी के हाथ में, यह जाएगी सीमा रेखा पार लेकिन सीधा खिलाड़ी के दस्तानों में, कोई गलती नहीं और यह लगता हुआ तलोजे टीम को तीसरा करारा झटका। शानदार पारी अपने टीम के लिए खेली है और अब गेंदबाजी की चर्चा करेंगे। आते ही उन्होंने विकेट छटकाई, यानी कि जब मैन ऑफ द सीरीज के रेस में ऐसे खिलाड़ी होते हैं ना जो लीडिंग स्कोरर, उनके साथ साथ विकेट यानी कि ऑलराउंडर खिलाड़ी जो ज्यादा होते हैं वो खास करके सीरीज के तौर तक बने रहते हैं। अच्छी गेंद, छक्का, विकेट आने के बाद दूसरी गेंद तेज तर्रार यॉर्कर फेंकने का प्रयास किया और अच्छा रक्षात्मक तरीके से इस गेंद को शॉर्ट स्क्वायर लेग के अंपायर के बगल में से निकालने की कोशिश। अंपायर जो है मेरे ख्याल से आप देख रहे हैं स्क्वायर लेग अंपायर तनवीर, यानी कि ऐसा लग रहा है कि ये बंगरपाड़ा के खिलाड़ी है क्योंकि टी शर्ट सेम नजर आते हुए। और मेरे ख्याल से फर्क तो सिर्फ इतना होगा कि बंगरपाड़ा टी शर्ट के ऊपर 888 है और मेरे ख्याल से पेड टीम के टी शर्ट के ऊपर एक लोगो है। तो चलिए क्लीन बोल्ड, बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ अरफात के बल्लेबाजी का भी समाप्ति होती हुई लगता हुआ ये चौथा करारा छटका तलोजे 11 टीम को। स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 9 रन। बल्लेबाजी के लिए सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है। आपकी मंजिल तो आसमान है, रास्ता अब आपको तलोजा टीम बनाना है। मुश्किल स्थिति बन रही है। एलिजिबल ओवर फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला इस गेंद को, फील्डर आते हुए वहां पर 1 रन जरूर मुकम्मल। 1 रनों के साथ तौसीफ ने अपना खाता खोला और तलोजे 11 टीम का स्कोर है टोटल 4 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन। 88 रनों का पीछा करना है, अभी भी 78 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। स्लो पर किया था, थोड़ी सी फ्लाइट दी थी इस गेंद को, शायद ललचाना चाहते थे कि बड़ा शॉट खेले और आउट होकर मैदान से बाहर और एक विकेट इस गेंदबाज के नाम पर आए, लेकिन ये अच्छा खेला इस गेंद को, बीप में आकर मिड विकेट में गेंद को उठाए फील्ड करे। तब तक 1 रन कंप्लीट, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 11। कुछ नहीं बनेगा इसी सिंगल के साथ, यदि मुकाबले में बने रहना है
तो बड़े छक्के चाहिए, क्योंकि जिस तरीके से ये बल्लेबाजी आप देख रहे हो ना, एक भी छक्का इस पारी में नहीं, सिर्फ एक ही चौका बाबू के बल्ले से निकला था, लेकिन वो भी बाबू आउट होकर मैदान से बाहर। ऑन साइड में खेला स्क्वायर लेग की तरफ, गैप बहुत बड़ी है, खिलाड़ी को बीट करती हुई गेंद जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए, और इसी 4 रनों की मदद से ओवर नंबर तीसरा हुआ समाप्त। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 5.00 के औसत से 15 रन 4 विकेट के नुकसान पर। अब जीतने के लिए रन चाहिए 12 गेंदे और 73 रनों की जरूरत। जिस तरीके से आप ये खारगर सिटी है और जहाँ पर आप पूरी तरीके से तलोजा शहर है, जहाँ पर बड़े बड़े टॉवर्स आपको नजर आते हुए, ये आधुनिकता है। और ये जो शहरीकरण आप देख सकते हैं ना, पूरी तरीके से बड़े बड़े ये गैलेक्सी टॉवर आप देख सकते हैं, और इनके अपोजिशन में जो फुटबॉल के ग्राउंड है, 2 जेंट्स से 2 वुमेन से, यानी कि इंटरनेशनल ये फुटबॉल ग्राउंड है, जहाँ पर आपकी वो हेडलाइट वो दूर से वो आखिरी चौथा ग्राउंड है ना, वहाँ की भी हेडलाइट यहाँ पर पूरी तरीके से रोशनी प्रदान करता है। इतना बड़ा ये फुटबॉल के ग्राउंड आपको देखने को मिलते हैं। चलिए ऑफ साइड में ड्राइव किया इस गेंद को, खिलाड़ी मौजूद है वहां पर, मिसफील्ड, और वहां पर मिलेगा चौका। बल्लेबाज थे उसामा का बल्ले से आता हुआ ये शानदार 4 रन। मेला फिल्म का गाना है, क्योंकि ये मेला फिल्म मेरे ख्याल से 2000 में रिलीज हुई थी। आमिर खान और मेरे ख्याल से उनमें ट्विंकल खन्ना थी, और उस फिल्म में आपने एक डायलॉग सुना होगा रिवॉल्व मात्रे सर डाकू गुज्जर का, कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने। तब गुज्जर को आवाज दी गई थी, गुज्जर ने आवाज दिया था मेला लगाएंगे वो लोग, चंदनपुर गांव में फिर से मेला लगेगा। लेकिन आज देखिए ये पेट गांव में क्रिकेट का ये मेला लगता हुआ। तो बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति होने के कगार पर थी, लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ, व्हाइट की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर 21 रन स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ बहुत लंबे मार्जिन से हार के कगार पर है। और ये देखिए थोड़ी सी बहुत दूर नजर आती हुई टीम तलोजे। ऑन साइड में बड़ा शॉट खेला है स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से, दूर से फील्डर गेंद के नीचे, लेकिन बहुत दूर रह गए। तब तक मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का, क्या तीसरी की कोशिश कर पाएंगे? नहीं, मना कर दिया। जानते हैं 2 ही रन से दोनों बल्लेबाज संतुष्ट है। हालांकि पहले विकेट जल्दी लौटे हैं, टोटल 4 विकेटें, और उसके बाद बात करेंगे ये 2 रन बटोरते हुए 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर टोटल 23 रन। ये देखिए हमारे तलोजे के छोटे छोटे दर्शक आज मात्र मैच का आनंद लेते हुए थोड़े से नाखुश जरूर होंगे, थोड़े से नाखुश होंगे जो परफॉर्मेंस जो उनका रह चुका है। अजहर पटेल भी थोड़े से नाखुश होंगे जिस तरीके से ये परफॉर्मेंस हो रहा है। मेरे ख्याल से बाग 11 माफ कीजिएगा तलोजे टीम का उस्मान पटेल के बल्ले से आपने अर्धशतक देखा। इसी टूर्नामेंट में पहला अर्धशतक, 14 गेंदों में 56 रन बनाए थे उस्मान पटेल ने। शॉट बड़ा इस बार, बड़ा शॉट तो तब्दील जरूर किया, लेकिन सीधी गेंद जाएगी लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में। यह 5वां झटका लगेगा टीम तलोजे को। मयूर पाटिल न्यू गोल्डन पोस्टरी टीम के कप्तान मौजूद हैं। हालांकि आने वाले 24, 25, 26 को 23, 24 और 25 जनवरी को रायगढ़ की सबसे बड़ी ट्रॉफी नहीं बल्कि महाराष्ट्र की सबसे बड़ी ट्रॉफी हिंदू हृदय सम्राट यानी कि सुप्रीमो ट्रॉफी आपके सामने 2 साल के बाद नजर आएगी। 2 लाख और 1 लाख वो इनामों की राशि होगी। 2 साल कोविड में गया था, इसकी वजह से वो ट्रॉफी नहीं खेली गई थी, लेकिन राउत साहब और मेरे ख्याल से मनोहर शेठ भोईर जो आमदार ना शिवसेना के माजी आमदार है उरण विधानसभा के, जिनके मार्गदर्शन से वो ट्रॉफी बिल्कुल आपके सामने नजर आएगी। तो यहाँ पर देखिए ओवर नंबर भी लगभग देखते देखते समाप्त हो चुका है। चौथा और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 25। रन और गेंदों के बीच में फासला 6 गेंदे और जीतने के लिए 63 या 63 रनों की जरूरत है। चलिए पहली गेंद ऑन साइड में खेला जरूर है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और उसामा के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका, 4 रन।
और टीम की रन संख्या बनती हुई इस 4 रनों की मदद से टोटल 29 रनों के ऊपर गेंदबाज तैयार। क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, व्हाइट बॉल का इशारा विवेक जोशी, इनका व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई टोटल टीम की रन संख्या बनेगी इसी 1 रनों की मदद से 30 रन। 88 रनों का पीछा करना है, अभी भी 58 रनों की बिल्कुल जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। बहुत दूर रही है मुकाबला, शुरुआती टॉप ऑर्डर के बल्लेबाज चले नहीं, जिसकी वजह से मुश्किलें पैदा होती हुई बड़ा हिट मारने का प्रयास जरूर किया है। फील्डर आते हुए वेरी गुड कैच, विकेट नंबर जाएगा मैदान से, छठा बाहर तलोजे टीम का। लगाकर आए थे तलोजा टीम के समर्थक, मात्र उन समर्थकों को पूरी तरीके से नाखुश करते हुए जबरदस्त गेंदबाजी का परफॉर्मेंस, जबरदस्त बल्लेबाजी का परफॉर्मेंस देखा आपने। स्वर्गीय गोपीनाथ स्मृति ओम साई भंगारपाड़ा टीम की ओर से चेतन का अर्धशतक आपने देखा, जिन्होंने शानदार रन नाबाद 56 रनों की पारी खेली और उसी दमदार पारी के बदौलत 88 रनों का टारगेट सेट किया भंगारपाड़ा टीम ने। यॉर्कर के इस्तेमाल में गेंद शायद लेग स्टंप से बाहर हुई है और व्हाइट बॉल का इशारा, 1+1 2 रन जुड़ेंगे और इसी 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। रिवाल मात्रे सर बिल्कुल आप देख सकते हैं जो दमदार योगदान कल भी जुड़ेंगे इस ट्रॉफी में, और कल आमदार ट्रॉफी में उनको आपने देखा 1.5 लाख की प्रतियोगिता थी जहां पर रोशन शेठ 12-12 किंग, आमदार ट्रॉफी में जरूर उनका भी आपने आवाज सुनी। लगातार बिजू सेटल जिस तरीके से इंदौर के महाराज को कीर्तन होते हैं लगातार, बिल्कुल उसी तरह रिवॉल्व मात्रे सर ये बिजी शेड्यूल में आप देख सकते हैं। तो ये कैच होगी, सीधा जाएगी डीप लॉन्ग ऑन के खिलाड़ी चेतन वहां पर आए थे, बढ़िया कैच पकड़ा, 7वां झटका टीम तलोजे को। या दरम्यान मी व्यासपीठावर उपस्थित माजी सरपंच नारिवली राम भोईर यांना विनंती करतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जो अतिथी कक्ष आहे या ठिकाणी त्यांचं स्वागत सन्मान केला जाईल। त्यानंतर प्रभाकर जोशी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत। तर राम भोईर नारिवली माजी सरपंच यांचं इथे आगमन झालेलं आहे, मी त्यांना विनंती करतोय की या साहेब आपण आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्याचबरोबर 26 सरकार प्रदीपजी ठाकूर यांनाही विनंती असेल की आपण यावं। तर आमचे रणजितदादा गरत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे। हा शुभ सन्मान होतोय साहेब तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान होतोय तुमच्या नेतृत्वाचा। आज तुम्ही सरपंच पदावर राहिलेत नारिवली गावातून। नारिवली गाव म्हटलं तर विश्वनाथ शेठ म्हस्कर यांचा गाव, आणि आज राम भोईर यांचं ते शुभ सन्मान माजी सरपंच साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढविली त्याबद्दल तुमचं RCC आयोजक जे आहेत आमचे सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार। राम भोईर नारिवली माजी सरपंच। त्यानंतर आदरणीय सन्माननीय 26 किंग स्टार प्रदीपजी ठाकूर यांचे इथे शुभ सन्मान आमचे रणजितदादा घरत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान। मायेची आणि प्रेमाची शाळ म्हटलं तर वस्त्र अलंकार आणि या भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे सौंदर्याचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक असं रंगबिरंगी सजलेलं हे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्यांनी प्रदीप ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान करीत आहोत। थँक्यू सो मच। तर सामना झालाय फिनिश, सामना जिंकलाय तो स्वर्गीय गोपीनाथ स्मृती ओमसाई बंगारपाडा टीमनं हार्दिक अभिनंदन। तडाखेबंद फलंदाजी तुम्ही चेतन यांची पाहिलीत आणि गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली। एका षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या तब्बल 7 आणि 2 फलंदाजांना खऱ्या अर्थानं बाद केलं। म्हणजेच या स्पर्धेमध्ये एकूण तुम्हाला 5 गोलंदाज यूज करायचे याची नोंद घ्या आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा खेळवला जाईल। तर सामना जिंकलाय तो स्वर्गीय गोपीनाथ स्मृती ओमसाई बंगारपाडा टीम, हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम तलोजे। पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि या मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया। अभिनंदन विजेता क्रिकेट संघ।